हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? त्या सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. मी ब्लॉगला सुद्धा संध्याकाळी सुरुवात केलेली आहे, कारण की दोन्ही मुलांना शाळा होती, सुट्टी नव्हती त्यांना, तर त्यांचा डब्बा वगैरे त्यांचं आवरून द्यायचं, टाईम टू टाईम स्कूलमध्ये गेले पाहिजे, त्याच्यामुळे मी स्वयंपाकसुद्धा संध्याकाळी करायचं ठरवलं होतं म्हटलं. आणि 12:30पर्यंतच मुहूर्त होता, त्याच्यामुळे म्हटलं आपण संध्याकाळी स्वयंपाक बनवूया, जास्त काही गडबड नको, आपली पण नको आणि मुलांची सुद्धा नको. तर म्हटलं संध्याकाळी स्वयंपाक केला का मुलंसुद्धा गरम गरम खातील. तर ही छोटीशी मेहंदी मी माझ्या हातानेच काढली आहे. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मला मेहंदी जमते का ते सुद्धा सांगा. तर तुम्ही सगळ्यांनी मेहंदी काढली का, आणि सगळ्यांची वटपौर्णिमा कशी गेली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला मी आता स्वयंपाक करते, आणि तुम्ही काय काय आजचा मेनू बनवला ते सुद्धा सांगा. तर चला मी बनवते आज स्वयंपाक. आज स्वयंपाकामध्ये मी आणि आमरसपोळीचा बेत आहे, कारण पुरणपोळी माझ्या एकटीला सोडून आहे ना कोणालाच आवडत नाही, त्याच्यामुळे म्हटलं नको जाऊ दे, ज्यांना जे आवडतं ना तेच बनवूया. तर त्या अगोदर मी तुम्हाला सकाळी थोडासा व्हिडिओ शूट केला होता, त्याचं दाखवते, कारण खूप गडबड होती सकाळी, त्यामुळे मी काही जास्त शूट वगैरे नाही घेत बसले. तर डायरेक्टली तिथे गेल्यानंतरचं शूट घेतलं मी. खूप छान तिथं मोठं ग्राउंड असं आहे त्या मंदिरापाशी बरं का. विश्वकर्माचं मंदिर आहे, शेजारी विठ्ठल रुक्माई आणि महादेवांचं सुद्धा मंदिर आहे तिथे. तर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी खूप छान पूजा वगैरे करून घेतली, अजिबात गर्दी नव्हती. त्यानंतर वडाला फेऱ्या वगैरे मारून घेतला. तर सगळ्यांचे खूप छान छान व्हिडिओ फोटोज वगैरे काढायचं काम चालू होतं बरं का. सगळेजण खूप खुश होते, तुम्ही त्यांचे चेहरे पाहू शकता. एका स्त्रीचं म्हणजे एक सणवार असल्यानंतर आवरणं, त्यानंतर जरी कामाची गडबड असली तरी स्वतःसाठी आवरणं, खूप छान दिसणं, तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप वेगळाच असतो. त्यानंतर आम्ही ओट्या वगैरे भरल्या, खूप छान छान फोटो आणि व्हिडिओज काढले बरं का. हे मी शॉर्ट्समध्ये टाकणार आहे, तर आपले शॉर्ट्ससुद्धा नक्की बघा. तर खूप छान, कोणी असं सांगते कोणी तसं सांगते, तर सगळ्यांच्या मर्जीप्रमाणे खूप छानपैकी आम्ही करून घेतलं ते सगळं. आणि त्यानंतर संध्याकाळचा व्हिडिओ मी स्वयंपाकाचा घेणार होते. तर अगोदर छानपैकी पुरीसाठी पीठ वगैरे मळून घेतलं. पुरीसाठी एकदम घट्ट कडक पीठ मळलं होतं बरं का, कारण थोडं जरी पीठ नरम झालं ना तरी आपली पुरी अशी तेल उडते, अजिबात म्हणजे व्यवस्थित लागत नाही खायला. आणि त्यानंतर एका साईडला मी बटाटे उकडून घेतले. बटाट्याचे 2 काप केले ना म्हणजे बटाटे पटकन शिजतात आणि खूप छान व्यवस्थित कच्चे राहत नाही आतमधून. त्यानंतर एकीकडे डाळ लावून घेतली मी, वरण भात करायचं होतं, त्यामुळे वरणामध्ये थोडीशी हळद आणि टोमॅटो घालायचं. आणि व्हिडिओमध्ये हे दिसलं म्हणून माझ्या लक्षात आलं की अरे हे आपलं दाखवायचं राहून गेलं. तर कोकणात जाता जाता आम्ही कोल्हापूरला गेलो होतो, तुम्हाला तर माहितीच आहे. तर तिथून हे मी घेतलं, मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं, तर फायनली मी ते घेतलं. खूप छान आहे अद्रक लसूण टेचण्यासाठी. आणि त्यानंतर मी भाज्याचं पीठ वगैरे मळून घेतलं. आणि आंबे मी असेच रस करते, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि पावसाळ्याच्या टायमाला तर आंबे एकदम व्यवस्थित पाहून घ्यावं लागतं, जर काळ्या वगैरे होतात त्याच्यामध्ये, त्यामुळे असं कट करून घेतलं की व्यवस्थित आपल्याला समजतं. आणि त्यानंतर रस वगैरे बनवून घेतला. म्हटलं की इकडे कुरड्या पापड आणि भजी करून घ्यावा आणि पुरी एकदम गरम गरम करावा. त्यासाठी मी पुरी लास्टला ठेवली होती, म्हटलं गरम गरम पुरी छान लागते रसाबरोबर. तर ताईंनो, हा व्हिडिओ बनवण्यामागे खूप कष्ट असतात, पूर्ण दिवस द्यावा लागतो ह्या व्हिडिओसाठी. तर चॅनलला आपलं सर्वांची सपोर्टची गरज आहे. तर माझ्या व्हिडिओला सर्वात जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि सपोर्ट असाच राहू द्या तुमचा. हळूहळू प्रेम वाढतं आहे आपल्या चॅनलवरचं, तर असं तुमचं प्रेम कायम राहू द्या. कारण हा व्हिडिओ जरी छोटा दिसत असला ना, ह्या पाठीमागे खूप जास्त स्ट्रगल असतं. तर माझंच नाही, प्रत्येकाच्या जे आहेत ना सगळे ब्लॉगर, तर कंटेंट क्रिएटर, तर त्यांच्या व्हिडिओमागे खूप सारं कष्ट असतं. तर सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा, सर्वांना एकमेकांना पुढे जाण्यास हेल्प करा. तर छानपैकी बघू शकता तुम्ही कशी पुरी एकदम टम्म फुगली आहे, पलटत पण नव्हती ती बरं का, इतकी फुगली होती ती छानपैकी. तर एकीकडे मी भात लावला आणि वरणाला फोडणी टाकली, आणि त्यानंतर पुऱ्यासाठी लागणार होते, कारण मी स्वामींना नैवेद्य दाखवून आम्हाला जेवण करायला बसायचं होतं, कारण खूप जास्त भूक लागली होती. आणि उपास असलं तर आपल्याला हटकून जास्त भूक लागते बरं का. तर स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.